नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण आज आहोत कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे महानगरपालिकेचे रुग्णालय आहे. आणि या रुग्णालयामध्ये आज दिनांक 26 मे 2026 रोजी संगीता राजेंद्र शेट्टी या महिलेचा आकस्मिक निधन झालेला आहे. असा शब्द म्हणजे आकस्मिक निधन हा शब्द पोलिसांनी वापरलेला आहे. आणि त्यांच्या घरातल्यानी म्हणजे राजीव शेट्टी हे ठाणे शहर काँग्रेसचे नेते आहेत या ठाणे शहराचे. त्यांनी असा आरोप केलेला आहे की या कळवा हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीचा हा मृत्यू झालेला आहे. आपण हा संपूर्ण प्रकार काय आहे तो आपण महा 83 दिल्लीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. की अटॅकचा पेशंटच नव्हता. दुसरा बघा उगाच आणला तुम्ही, उगाच हे केलं. आता आमच्यासारख्या त्याला बाहेरच सीपीआर देतात. इथे अशी सिस्टमच नाही गव्हर्नमेंटच्या वेळेस की बाबा एखादा पेशंट कोणी आलाय की त्याला तिथल्या तिथं सीपीआर द्यावा किंवा काय त्याला ट्रीटमेंट द्यावी. बसून जरी ठेवलं असतं ना त्यांनी सांगितलं, अहो सर तुम्हीच होतात ना, माझी बायको वारली, माझी आई आजारी म्हणून मी चाललोय. कुठली पद्धत बोलण्याची? त्यानंतर तुमचा बिलिंगचा स्टाफ समोर आला, जो बिलिंग करणार आहे तो, त्याचं सुद्धा असंच पद्धतीचं बोलणं. ईसीजी मध्ये ऍबनॉर्मल आहे का नाहीये असं म्हणजे तसं काय नाही त्याच्यामध्ये. ती आयुष्यमानची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. सांगितलं का नाही सांगितलं? बरोबर. माणसाची काय आहे का नाही किंमत? ईसीजी माणसाची किंमत 2 मिनिटं फक्त पूर्ण करतो. ईसीजी बद्दल ते म्हणाले ना की हा ईसीजी तशा प्रकारचा नाहीये, म्हणून मी तुम्हाला सांगितलं जा आणि येऊन या. त्यानंतर मी माझ्या डॉक्टरांना ईसीजी पाठवला. ईसीजी हा ॲबनॉर्मल आहे. त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला तसं वाटत नाही. तर बोलला का नाही बोलला? आणि तुम्ही याच्या आधी ज्यावेळी आम्ही आवाज चढवला, आम्ही काय म्हटलो की याच्या मिसेस बरोबर असं झालेलं आहे, तर डॉक्टर घाईमध्ये गडबडीमध्ये जात होता. आम्ही त्या घडलेल्या प्रकाराबद्दल तर अजून काहीच बोलत नाही आहोत. तुम्हाला मेलेल्या माणसाबद्दल या ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि त्यांच्या आस्थापना यांना थोड्याही संवेदना आहेत का नाहीयेत? मागे सुद्धा लहान मुलं गेली तेव्हा असाच प्रकार. त्या गावदेवीराम मार्केटला मी वर्षभरापासून सांगतो लोक मरणार, मेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्यावरती पडदाच टाकायचं काम करता. पुढे तुम्ही सांगतच नाही की आम्ही सुधारणा काय करणार आहोत, या ठिकाणी यांच्यावर आम्ही काय कारवाई करणार आहोत. मी फ्रंटला आल्यानंतर मला दिलेली उत्तरं आहेत. हा आमचा पदाधिकारी आहे, काय करायचं मॅडम हे सांगा पहिले, तो नंतर काय घडलं ते बाकी लोक सांगतील. माणसाची बायको गेल्यानंतर तो म्हणतो वारली म्हणजे काय? वारली म्हणजे काय? तो मेन आनंद डॉक्टर कुठे आहे? आनंद बोलवा इथे. साहेब तुम्ही लपून कोण आहे तो काय बोलणार त्याला? काय ह्याच्यामध्ये तर काहीच नाही, पेशंटला काहीच नव्हतं. विचार बोला की नाही? बोला की नाही? ईसीजी सांगणारा हा कोण? जेवढे डॉक्टर आहेत ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि आनंदी देताचा गुन्हा दाखल करा. की इथे हमेशा असे प्रकार घडतात. जे आहे ते अतिशय चुकीचं झालं. त्यांचं वागणं जर बरोबर नाही आहे तर बरोबर नाही. ह्याच्यात काही मी त्यांची बाजू नाही घेणार. जे आहे ते म्हणजे जे अयोग्य आहे ते अयोग्यच राहतं. तुमच्यावर दबाव आहे ना आयुक्तांचा आहे ते की काय तुम्ही लक्ष घालू नका, मग काय करणार तुम्ही? नाही होणारच आहे. काही होणार 2 मिनिटं. मॅडमचं म्हणणं काय ऐकून घेऊ आपल्याला. असं काही मॅडम काय म्हणतात त्यांनी मान्य केलं ना, आपल्यासमोर मान्य केलं की जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे. मग कारवाई काय करायची? ते जे अयोग्य आहे त्याची त्याला बोलवा ना हो त्या डॉक्टरला. काय तुम्ही बोलवत नाही त्याला? त्याची आई चक्कर येऊन पडली. आमच्या घरातली लोक घेते मॅडम तुम्ही त्याची आई त्याला आम्हाला महत्वाची सांगताय आली का? की अयोग्य झाले, चूक झाली, आमचा माणूस गेलाय. आता याच्यावर तुम्ही ऍज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट काय ऍक्शन घेताय? एक मिनिट मी असं म्हणते की त्यांच्या वागण्यामध्ये त्यांनी जसं सांगितलं जसं त्यांनी तशी शब्द बरोबर आहे, वापरले असतील बरोबर. तर ते अतिशय चुकीचं आहे. बरोबर आहे. त्याच्याबद्दल माझं कुठलंही मत नाही. बरोबर. पण त्यांची ट्रीटमेंट जी आहे पार्ट ऑफ ट्रीटमेंट हा चौकशीचा भाग आहे की काय झालं, कसं Part झालं, of बीपी त्याचं काय होतं Exactly. किंवा काय झालं. म्हणून मी आधी काय म्हटलं की Absolutely. तुम्ही ह्या पार्टचं बोला, पुढच्या पार्ट बद्दल ते सांगतील बरोबर. किंवा कसं झालं, काय घडलं. Absolutely.
पण हे रॉंग आहे तर रॉंग आहे. हा. तुमच्याकडे CCTV असतील ना? मी स्वतःही तेच म्हणते. बघा त्यात तर काय त्यांचं घडलंय. communication चुकीचं आहे तर ते चुकीचं आहे आणि त्याच्याबद्दल काही वाद नाही. त्याच्याबद्दल जे काही म्हणजे योग्य आहे ते मी नक्की त्याच्याबद्दल म्हणून करेन. मी म्हटलं तुमच्या समस्या आणि यांना बोलवा आणि ते विचारा त्यांच्या समोर हे सांगते जे काय आहे. डॉक्टरांचं म्हणताय तुम्ही तर त्याच्यामध्ये ना म्हणजे आता तुम्ही 180 BP म्हणता तर 180 BP नाही माझं पूर्ण ऐका 180 BP आहे तुम्हाला मी सांगू का एखादा माणूस जर आपल्या BP मध्ये 2 प्रकार असतात एक वरचं BP एक Diastolic, systolic. बरोबर डायस्टॉलिक आणि सिस्टॉलिक त्याच्यामध्ये सिस्टॉलिक BP जे आहे ना आता जर आपल्या जणांचं अर्ध्या जणांचं BP जर इथे घेतलं ना ते पण 150च्या वर असतं. कारण अँशियस झाला माणूस की वरचं BP बदलतं खालचं BP बदलत नाही विषय. तर वरचं BP जर 180 असेल ना तर काय जर माणूस घाबरला काही झालं तरी तेवढं वाढू शकतो. पण तुम्ही आम्हाला सांगा या दिवसामध्ये आम्ही ही कारवाई करून गुन्हे दाखल तर आम्ही जातो. जे काय असं हे जे दिलेलं आहे ते एक प्रोटोकॉल आहे काय प्रोटोकॉल आहे इन्स्ट्रक्शन नाही. आता व्यवस्थापक तुम्ही इकडे आहात याचं म्हणणं 2 राखीव आहे तुम्ही म्हणता आम्ही 2 राखीव ठेवले होते. राखीव ठेवण्याचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला कुणी दिले होते? संजीव पॉल CMD ऑफ प्लॅटिनम हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड ते हां. हॉस्पिटलचे CMD हां. त्यांनी सांगितलं हार्ट अटॅकच्या पेशंटसाठी 24/7 कोणी पेशंट आता विदाउट प्रोटोकॉल म्हणजे हार्ट केअर युनिट आहे हा हार्टचाच पेशंट होता असं काय त्यांनी सांगितलं? सांगितलं ना. हो. राजकारणाच्या लोकांसाठी ठेवले त्या ते डॉक्टर आनंदनी मला तेच हो, सांगितलं मॅडम. अटॅक येण्याची काय म्हणतात शक्यता आहे. एक सेकंड थांबा ना सगळ्यांनी बोलू नका. ते हार्ट केअर युनिट आहे हार्टच्या पेशंटसाठी आहे आणि हे आम्हाला परत सांगतात की ते हार्टच्या पेशंटसाठी आम्ही ठेवलेलं आहे त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. मी त्यांच्या हां हां त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा हां. होता की 2 प्रकारचे पेशंट हां. एक चेस्ट पेनचा पेशंट आहे हो प्लेन हो. चेस्ट पेन पण त्याला PCD नॉर्मल असं साधी ऍसिडिटी झाली तरी सुद्धा माणसाला बऱ्याच चेस्ट पेन होते